नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे जीके टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ असणार आहे आपला नगर परिषद भरती 2025च्या संदर्भात. यापूर्वी आपण नगर परिषद भरतीच्या ज्या काही छोट्या मोठ्या अपडेट्स होतात, म्हणजे आरटीआयच्या माध्यमातून मिळालेल्या जागा असो किंवा ज्या रिक्त जागांचा तपशील असो, तो मागील जी काही भरती झाली त्याच्या जॉईनिंग वगैरे असो, या संदर्भात संपूर्ण अपडेट घेतलेले आहेत. पण आता अजून एक ऑफिशियल अपडेट प्रसिद्ध करण्यात आली आणि ती आहे आगामी काळात जी नगर परिषदची भरती होणार आहे त्या संदर्भात. तर त्यातीलच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता. म्हणजे ज्या काही पीडीएफ फाईल्स आहेत, नोट्स आहेत किंवा नवीन जाहिराती आहेत त्याच्या पीडीएफ तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून प्राप्त होतील आणि छोट्या मोठ्या अपडेट्स देखील. आता जाऊया आपण आपल्या नोटीसकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे नगर परिषदची वाट पाहत होते आता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि ही अपडेट आलेली आहे कालच. 29 मे 2025 रोजी तारीख आहे. तुम्ही नोटीस पाहू शकता. प्रति जिल्हाधिकारी म्हणजे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ही पाठवण्यात आली आणि यामधला विषय आहे की राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क आणि गट ड रिक्त पद भरती प्रक्रिया राबवण्याच्या बाबतीत. वरती तुम्ही पाहू शकता, वरतीच आहे नगर परिषद प्रशासन संचालनालय. यापूर्वी जी 2023 मध्ये भरती आली होती ती आता कंप्लीट झालेली आहे आणि त्याच संचालनालयाने देखील ही नोटीस काढलेली आहे. आता ही नोटीस कशा संदर्भात आहे तर गट क आणि गट ड यापूर्वी देखील भरती झाली, पण त्यामध्ये विविध पद होते, मात्र गट ड चे पद त्यामध्ये नव्हते. म्हणून आणि गट ड च्या जागा रिक्त भरपूर आहेत. तर त्याचप्रमाणे गट ड प्लस गट क या दोन्हीही संवर्गाची जाहिरात आता येऊ शकते. या संदर्भात खाली पहा, ज्या काही महत्वाची माहिती आहे ती आपण पाहू. महाराष्ट्र शासनामार्फत 150 म्हणजे 6 मे 25 ते 2 ऑक्टोबर 25 दिवसांचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. 6 मे पासून तर 2 ऑक्टोबर पर्यंतचा याची आपण नोटीस देखील टेलिग्रामला टाकलेली आहे, तुम्ही ती वाचून घेऊ शकता. तर सदर कार्यक्रमांतर्गत सरळ सेवा पदभरती हा कार्यक्रम देखील राबवण्यात येत आहे. शासनाकडून राज्यातील सर्व प्रशासकीय विभागामधील आस्थापनेवरील एकूण 75,000 पदे सरळ सेवेने भरण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे आणि सामान्य प्रशासन विभाग जो काही GR आहे 2022 चा नुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ब, गट क, गट ड संवर्गातील नामनिर्देशनाने कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती गठीत करण्यात आलेली आहे. वित्त विभाग असो, तो तुम्ही पाहू शकता GR पूर्ण करावायची आहे. त्यानंतर त्यांनी या स्तरावर वरील दोन्ही कंपन्यांपैकी 2 कंपन्या आहेत. कोणत्या कंपन्या आहेत? एक TCS आहे, दुसरी आहे IBPS. या दोन्ही कंपन्यांची निवड या ठिकाणी झालेली होती आणि 2 पैकी इथे पहा या कंपन्यांची निवड केली आहे. उक्त शासनातील तरतुदीप्रमाणे सर्व जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्तरावरील दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी. म्हणजे परीक्षा कोणीही घेऊ शकते. आगामी काळात जी येणारी भरती आहे नगर परिषदची त्याची परीक्षा TCS देखील घेऊ शकते किंवा IBPS सुद्धा घेऊ शकते. दोन्हीपैकी कोणतीही कंपनी कंडक्ट करू शकते. नंतर पहा, संदर्भीय 4 अन्वय सरळ सेवा गट क आणि गट ड विविध संवर्गातील स्थायी रिक्त पदांची पद भरती प्रक्रिया राबवण्याच्या बाबतीत सूचना देण्यात आल्या असून सरळ सेवा पद भरतीबाबत रूपरेषा असो, वेळापत्रक असो ठरवून देण्यात आलेलं आहे. वेळापत्रक देखील आपण पाहणार आहोत की जाहिरात कधी येईल, निकाल कधी लागेल, त्याच्या देखील तारखा त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत. सबब याद्वारे आपणास कळवण्यात येते की सदर कार्यक्रमांतर्गत सरळ सेवा पद भरती हा कार्यक्रम देखील राबवण्यात येत आहे. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण स्वतः जातीने लक्ष देऊन नगर परिषदा किंवा नगर पंचायतीमधील गट क आणि ड स्थायी रिक्त पदांची पद भरती प्रक्रिया राबवण्याच्या बाबतीत सरळ सेवेने भरावयाच्या पदसंख्या निश्चित करून उक्त दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी आणि त्या समन्वयत सामंजस्य करार करावा. म्हणजे 2 पैकी एक कंपनी परीक्षा घेईल, ते कन्फर्म झालं. दुसरं, आणखी जागा रिक्त आहेत का त्याचा देखील तपशील इथे आता घेण्यात येणार आहे. मागील ज्या काही जागा होत्या आपल्याला माहिती आहे RTI, त्याची माहिती टेलिग्रामच्या माध्यमातून मी दिली होती तुम्हाला. तर RTI जो आहे तो एप्रिलच्या जागा आपल्याला सांगतो की एप्रिलच्या जागा किती रिक्त आहेत, पण आणखी त्यानंतरही काही जागा रिक्त झालेल्या असू शकतात. म्हणून हा जो आहे आकृतीबंध तयार होणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला कळेल की कोणत्या संवर्गाच्या किती जागा आहेत, त्यासोबतच कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा रिक्त आहेत आणि त्याप्रमाणे जाहिरात सुद्धा येऊ शकते. तर अशी जी आहे ती तात्काळ विनंती करण्यात आलेली आहे आणि याबाबत अधिकृत नोटीस आपण बघतोय. आता ज्या तारखा दिलेल्या आहेत त्या कोणत्या आहेत त्याची माहिती आपण पाहूया. इथे जे आहे तुम्ही तारखाच्या बाबतीत पाहू शकता. नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे दिनांक 29/5/2025 रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या सूचनांनुसार व वेळापत्रकानुसार विहित मुदतीत पद भरतीबाबत नियोजन करून
30/9/2025 रोजीपर्यंत संपूर्ण कार्यवाही पार पाडण्याची दक्षता घेण्यात यावी. यात सर्वात प्रथम एक आहे की जिल्हाधिकारी यांनी शासनाने नेमून दिलेल्या एका कंपनीसोबत करारनामा करावा. तर 2 कंपन्या कोणत्या? एक आहे IBPS, दुसरी आहे TCS. या दोनपैकी कोणत्याही कंपनीसोबत करार करावा अशी पहिली सूचना आहे आणि कार्यपूर्तीचा कालावधी आहे 15/6/2025 म्हणजे 15 जूनपर्यंतच या ठिकाणी करार आपल्याला झालेला दिसेल. म्हणजे 15 तारखेच्या नंतर आपल्याला कळेल की नेमकं कोणती कंपनी परीक्षा कंडक्ट करणार आहे. झालं एक. दुसरं, पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करणे. ती आपल्याला प्रसिद्ध करायची आहे 15/7/2025 मध्ये. म्हणजे जुलै महिन्यात येणार आहे नगर परिषदेची जाहिरात. नंतर आहे परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करणे. तो 2 महिन्यात म्हणजे 30/9/2025 पर्यंत निकाल जाहीर करण्याचा कालावधी त्यांनी सांगितलेला आहे. आता नेमकं फिक्स तारखा ह्या असतील का? तर नाही. यामध्ये जो आहे तो विलंब सुद्धा लागू शकतो. कारण की इथे पहा 15 जून पर्यंत काय काढायचं आहे? करार करायचा आहे. त्यानंतर बिंदू नामावली सुद्धा तयार करायची आहे. नंतर 15/7 जाहिरात येईल. जाहिरात आल्याच्या नंतर काही कालावधी तुम्हाला फॉर्म भरायला लागेल. म्हणजे 1 महिना जर पकडलं, 1 महिन्याचा कालावधी आता मिळत नाही, पण तरी सुद्धा ऑगस्ट महिना येऊ शकतो आणि नोव्हेंबरमध्ये हे निकाल जाहीर करण्याची या ठिकाणी तारीख जरी दिलेली असली तरी नोव्हेंबरमध्ये तुमची परीक्षा होऊ शकते. नोव्हेंबरमध्ये तुमची परीक्षा होण्याचे पुरेपूर नोव्हेंबर नाही, सॉरी 9वा महिना आहे तो. तर 9वा महिना म्हणजे आपण सप्टेंबरच या ठिकाणी पकडूया. नोव्हेंबर चुकीने आलं तर सप्टेंबर महिन्यातच तुमची जी परीक्षा आहे ती होण्याची शक्यता आहे आणि निकाल जो आहे तो ऑक्टोबर पर्यंत लागू शकतो. आगामी काळात निवडणुका सुद्धा आहेत. नगर परिषद असो किंवा ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्या निवडणुका आहे. त्यापूर्वी ही भरती प्रक्रिया पार पाडली जाऊ शकते असं आपल्याला दिसते आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही निवडणुका आहे त्याला प्रभावित करण्यासाठी ही देखील शासनाचा हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय असू शकतो. तर आता जे काही असेल ते, पण यावरून कन्फर्म झालंय की आगामी काळात नगर परिषदेची जाहिरात येणार आहे. वारंवार आपल्याला जे काही प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारले जात होते त्याचं उत्तर आता तुम्हाला मिळालेलं असेल. रिक्त जागांची माहिती आपण का घेत होतो? कारण की त्याच्यावरूनच आपल्याला कल्पना आलेली आहे की नेमकं किती जागांची जाहिरात येऊ शकते. तर 3000+ जागा या जाहिरातीमध्ये आपल्याला दिसू शकते. शेवटी डिपेंड आहे शासनावर की शासन किती जागा भरल्या जातात. रिक्त जागा पूर्ण भरेल का? तर नाही. शासनाने मागेही सांगितलं होतं की आम्ही 100% जागा भरू, पण मात्र तेवढ्या जागा भरल्या जात नाही. ज्या मंजूर जागा असतात त्यापैकी काही ऑलरेडी भरलेल्या असतात आणि ज्या रिक्त जागा असतात त्या सुद्धा 100% भरल्या जात नाही. म्हणूनच 3000+ जागांची आपण अपेक्षा करू शकतो, पण नेमकं इतक्याच येतील का? तर ते आपण सांगू शकत नाही. ते आपल्याला कधी कळेल? जेव्हा जाहिरात प्रसिद्ध होईल तेव्हाच. तर इथे कंपनी कोणती होणार आहे? IBPS किंवा TCS दोनपैकी एक राहील. दुसरं म्हणजे 2025 मध्ये ही जाहिरात आता येणार आहे हे तर कन्फर्म झालं आणि तिसरं म्हणजे सरकार सुद्धा याबाबत सिरियस आहे हे तुम्हाला कळालेलं असेलच. आता ज्या विद्यार्थ्यांनी नगर परिषदची जुनी ऍड पाहिलेली नसेल ती जुनी ऍड देखील पाहून घ्या. त्यामध्ये कोणकोणते टॉपिक होते, कोणकोणती पदं होती ते देखील तुम्ही पाहू शकता. पण इथे गट क आणि गट ड ची जाहिरात येणार आहे याकडेही तुमचं लक्ष असणं आवश्यक आहे. पात्रता जी आहे ती काही विशेष असणार नाही. ज्या इतर भरत्या झालेल्या आहेत त्या संदर्भात त्याचसारखी पात्रता इथेही या पदांसाठी लागू होऊ शकते. काही पदं टेक्निकल स्वरूपाची जर आली तर त्यासाठी विशेष पात्रता किंवा सर्टिफिकेट लागतील, पण मात्र गट ड चे जे पद आहे त्यासाठी सामान्यतः 10वी उत्तीर्ण हीच पात्रता असू शकते. पुन्हा भेटूया आपण या संदर्भात. जर आणखी काही अपडेट आली तर ती तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून प्राप्त होईल किंवा जर मोठी अपडेट आली तर त्यावर आपण व्हिडिओ सुद्धा बनवू. तुम्हाला काय वाटतं? लवकरात लवकर शासनाने भरती घेतली पाहिजे का? जागा किती आल्या पाहिजे? आणि तुमचे काही प्रश्न असतील, डाऊट्स असतील तर ते तुम्ही बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.